अवैध मद्य वाहतुकीविरोधात मसावत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 3,95,960 रुपये किमतीचा देशी विदेशी मद्यसाठा आणि बोलेरो पिकअप वाहन जप्त केलंय। या प्रकरणी आता एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 जून 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान मसावत गावातील शहादा धडगाव मार्गावरील चिखली फाटा येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नाकाबंदी करण्यात आली। यावेळी संशयितरित्या येणारी महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्रमांक MH15 FV 2717 तिची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी मद्यांचे बॉक्स आढळून आले। यामध्ये टँगो पंच कंपनीच्या देशी दारूचे 14 बॉक्स, लंडन पिल्सनर प्रीमियर बिअरचे 6 बॉक्स, कॅनन 1000 सुपर स्ट्रॉंग बिअरचे 3 बॉक्स, किंगफिशर प्रीमियर बिअरचे 2 बॉक्स तसेच किंगफिशर स्ट्रॉंग बिअरचे 2 बॉक्स असा विविध प्रकारचा मद्यसाठा जप्त करण्यात आला। या कारवाईत 95,960 रुपये किमतीचा मद्यसाठा आणि 3 लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा एकूण 3,95,960 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी संजय जिऱ्या पावरा वय वर्ष 42 राहणार टेंभुर्णी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार याला ताब्यात घेतले। आरोपी कोणतेही वैध पास अथवा परवाना नसताना आपल्या ताब्यातील वाहनातून देशी आणि विदेशी मद्याची वाहतूक करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मधुकर पवार यांच्या फिर्यादीवरून मसावत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E आणि 108 अन्वये गुन्हा क्रमांक 201/2026 दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील बागुल करतायत। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादाभाई साबळे, अजय पवार, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार, मुकेश राठोड, राकेश पावरा, उमेश पावरा, दीपक पाटील आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी चव्हाण यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। मसावत पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांमध्ये आता चांगलीच खळबळ उडाली असून परिसरातील बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी आता कडक नजर ठेवल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा।